नमस्कार, मी मोहन माने पाटील. आपण पाहत आहात जतचा आवाज, आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. जत येथील शोभा मंगल कार्यालयात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवक म्हणून तब्बल 38 वर्षे प्रामाणिक, निष्ठावान व कर्तव्यदक्ष सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले राजकुमार बापू काळे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे मोठ्या उत्साहामध्ये आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास सांगली जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जांभळे साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुजय उर्फ नाना शिंदे, नगरसेवक मोहन उर्फ भैया कुलकर्णी, नामदेव काळे, राहुल काळे, शफीकभाई इनामदार, प्रभाकर कोळीसाहेब, तानाजी काशीद, मिलिंद चव्हाण, माजी नगरसेवक मुन्नाभाई पकाली, बंटी नदाब, सलीमभाई टपाले, कवी रावसाहेब यादव, पत्रकार लखन होनमरे सर, श्रीकांत सोनोने, अशोक कोळी, प्राध्यापक कुमार इंगळे, योगेश वरमाणे, मिलिंद कुलकर्णी, संतोष कुंभार तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राजकुमार काळे यांची कन्या सौ प्रियंका शिंदे व जावई ताराचंद शिंदे, SBI बँक पुणे शाखा व्यवस्थापक बाळासाहेब माळी, विश्वास पवार, डॉक्टर राजेश सक्टे, बशराज हिरेमठ, सचिन पवार, पंकज भिसे, बापू दिगे, अमोल खंडागळे, लक्ष्मण सक्टेसर, इलाई नदाब, शशी शिंगारे, दीपक माने, अनिल कारे, बालाजी पवार, पिंटू पाटील, नाटेकर मामा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक मंडळी, मित्रपरिवार आणि सहकारी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत केल्यानंतर राजकुमार बापू काळे व त्यांच्या सौभाग्यवती मीनाक्षी काळे यांचा शाल, श्रीफल व पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी मोहन कुलकर्णी, प्रभाकर कोळीसाहेब, सुजय उर्फ नाना शिंदे, लकडेवाडीचे सरपंच बनगर सर तसेच राजकुमार काळे यांची कन्या कुमारी पूनम काळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मनोगत व्यक्त करत असताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि सभागृहातील वातावरण भावुक झाले. कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते कवी रावसाहेब यादव यांनी सादर केलेल्या बाप ही हृदयस्पर्शी कविता. त्यांच्या कवितेने राजकुमार काळे यांच्या 38 वर्षाच्या सेवा प्रवासाला शब्दबद्ध करत उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला आणि संपूर्ण सभागृह भावनांनी भारावून गेले. कार्यक्रमाचे प्रभावी व दमदार सूत्रसंचालन मोहन माने पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे प्रकाशराव जांभळे साहेब यांनी आपल्या भाषणात राजकुमार काळे यांच्या प्रामाणिक सेवा कार्याचा गौरव करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहण्याचे आवाहनही करत आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभे राहू असे अभिवचनही दिले. सुंदर नियोजन, मान्यवरांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती, भावनिक क्षण आणि सन्मानाच्या वातावरणात हा सेवापूर्ती गौरव सोहळा अत्यंत देखणा आणि संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीकांत सोनोने यांनी उपस्थितांचे आभार मानले. राजकुमार बापू काळे व सौ मीनाक्षी काळे यांनी निरोगी, आनंदी, सुखी आणि समृद्ध आयुष्यासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. जतचा आवाज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जतचा आवाज आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. धन्यवाद. आपलं 100% तिथं द्यायचं. प्रत्येक गोष्टी सपोर्ट केली पप्पांनी शिक्षणाबाबतीत आणि आम्हाला घडवलं. माझ्या आणि माझ्या बहिणीला चांगलं शिक्षण दिलं आणि 4 माणसात उभा राहून बोलायची हिंमत दिली. त्यासाठी धन्यवाद. 27 मार्च 2026 बँक 100व्या वर्षात पदार्पण केल्या. यावर्षी बँकेतून 4 पगार देणार आम्ही कर्मचाऱ्यांना. 4 पगार म्हणजे साधी गोष्ट नाहीये. म्हणजे वर्षातला 1/3 पगार आपण बँकेच्या
लोकांना देतोय, कारण का बँकेची प्रगती सुद्धा या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांच्यामुळे, ठेवीदार आहेत, कर्जदार आहेत, या सगळ्यांच्यामुळे झाली. बँकेला यावर्षी 209 कोटी नफा झालाय. गेल्या वर्षी 186 कोटी नफा झाला होता आणि त्याच्या अगोदर बँकेला 205 कोटी नफा झाला होता. त्यामुळे बँकेच्या या नफ्यातून कर्मचाऱ्यांच्यासाठी सुद्धा चांगल्या काही योजना करता येतील का? शेतकऱ्यांसाठी तर निश्चितपणानं आपण 3 लाखापर्यंत दूरवाजी कर्ज आहे. ज्या ज्या योजना शासनाच्या खूप योजना होत्या त्या योजना सगळ्या आपल्या या बँकेकडे घेतल्या. बँकेच्या इतिहासामध्ये 100 वर्ष बँक स्थापन होऊन झाली. त्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा बँकेच्या नफ्यातून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना व्याजामध्ये सवलत दिली. ती सवलत आहे 34 कोटी रुपये गेल्या वर्षी. त्या 34 कोटी रुपये मधले 18 कोटी रुपये या जत तालुक्याला शेतकऱ्यांना फायदा मिळाला. उंडीच्या एका शेवाळे कुटुंबाला एकाच घरामध्ये 54 लाख रुपयाची व्याज माफी मला लक्षात ठेवायचं. म्हणजे अशा प्रकारे जिल्हाभरची व्यवस्था या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून गेल्या 4-4.5 वर्षामध्ये करण्याचा आपण प्रयत्न केला आहे. त्यामध्ये राजकुमार काळे त्यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. या बँकेमध्ये शिपायापासून ते मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत सर्व कर्मचारी कुटुंब म्हणून लागतात. एका कुटुंबाच्या माध्यमातून जे जे चांगलं करता येते ते एकमेकांची देवाणघेवाण करून चांगलं करून शकतो. तेच खरं तर या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं आमच्या शुभेच्छा आहेत. निश्चितपणानं आमच्या बँकेमध्ये जसला 124 लोकांचा स्टाफ पाहिजे, पण आता 91 आहे. आणि तुम्ही दोघं परवा 31 तारखेला रिटायर झालाय. तुम्ही परत जर येतो म्हणला कामावर ते निश्चितपणानं घेतो. मग नानासाहेबांनी सांगितलं समाजकार्य करा. निश्चितपणानं समाजाचं काम करा, समाजामध्ये परिवर्तन करा, परंतु तुम्ही इलेक्शनला उभारायच्या भानगडीत करू नका. एवढं मी तुम्हाला विनंती आहे. आल्याला ग्रॅज्युएट फंडाचे लगेच गप बसू देत ते म्हणणार आले आता चला करून टाकू, सगळं करा, पण राजकारण कुठे भानगडीत पडू नका. समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम करा. आमच्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी, संचालक आणि आमच्या दमदारी परिवाराच्या वतीनं तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना, वहिनींना, तुमच्या सर्व नातेवाईकांना तुम्हाला पुढचं भविष्य आयुष्य हे निरोगी, आनंदाचं, शांततेचं आणि प्रगतीचं राहो. तुमच्या हातून तुमच्या समाजातल्या मुलांना शिकवून प्रगतीच्या मार्गावरती न्यावं, अशा प्रकारची या निमित्तानं शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला गौर दादाने त्यांचं मळ्यातला माणूस पाठवून देऊन मी कामावरून मला नाही का त्यावेळेला बोलून घेतलं आणि मला जर काही डॉक्युमेंट नसताना दादानी स्वतःहून तहसीलदार कार्यालयाने माझे डॉक्युमेंट काढून मला दिलं आणि आम्हाला चांगले स्वतः सर खर्चाने मला घेऊन गेले. दादा नंतर आमचे आईवडील मनसुयांना भेटले. नंतर आसूदादा तर झालं ते घरचे माणसं घरात त्यांच्याशिवाय आपल्या समाजात चालतच नव्हतं. दादाशिवाय त्यांनी सगळ्यांनी सहकार्य करून आज मी इथपर्यंत आहे. आणि माझ्या सेवानिवृत्तीमुळे सगळेजण आला, सगळ्यांचं मी हात जोडून विनंती करतो. आता बाबा रे तेवढं संतोष.